नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही फार्मर आय डी काढला का? जर तुम्ही फार्मर आय डीसाठी अर्ज केलेला असेल तर तुम्ही आपलं स्टेटस चेक करू शकता. आपल्या मोबाईलवरती आपल्याला चेक करता येतं आपला फार्मर आय डी अप्रूव्ह झालेला आहे का, पेंडिंगमध्ये आहे का, काही त्रुटी आहे, ही सर्व माहिती आपल्याला आपल्या मोबाईलवरती पाहता येते. तुम्ही अर्ज CSC केंद्रामध्ये जरी केलेला असेल तरी स्वतः शेतकरी मोबाईलवरती आपली संपूर्ण माहिती ही पाहू शकता. ती कशा पद्धतीने पाहायची याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, ॲग्रीस्टॅक या संकेतस्थळावरती आपल्याला यायचे. या संकेतस्थळावरती आपण आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने डिस्प्ले दिसेल. यामध्ये चेक एनरोलमेंट स्टेटस यावरती क्लिक करायचं. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एनरोलमेंट ID आणि आधार नंबर या ठिकाणी विचारलेला आहे. या ठिकाणी आधार कार्डवर नंबरवरती त्या ठिकाणी क्लिक करायचे आणि आपला आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांक या ठिकाणी आपण टाकल्यानंतर चेकवरती या ठिकाणी क्लिक करायचे. आपण आपला आधार क्रमांक टाकला, चेकवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय आधार नंबर, सेंट्रल ID, फार्मर नेम, अप्रूव्हल स्टेटस. आपल्याला अप्रूव्हल स्टेटसमध्ये त्या ठिकाणी आपलं स्टेटस अप्रूव्ह झालेलं आहे का, पेंडिंगमध्ये आहे किंवा काही त्रुटी आहे त्या ठिकाणी आपल्याला इथे दिसणार आहे. त्यानंतर जर काही रिजेक्शन असेल तर रिमार्क या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी आपल्याला रिमार्क येणार आहे जर काही असेल तर. आणि जर तुमचं स्टेटस त्या ठिकाणी अप्रूव्ह झालेलं असेल तर या ठिकाणी आपल्याला सेंट्रल ID या ठिकाणी दिसणार आहे. आपण जो आधार क्रमांक टाकलेला आहे ते त्यावरती जे शेतकऱ्याचं नाव आहे ते बरोबर आहे का ते एकदा त्या ठिकाणी चेक करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण आपलं स्टेटस चेक करू शकतो. आधार क्रमांकाने आपण आपला स्टेटस अप्रूव्ह झालेला आहे किंवा नाही, का पेंडिंगमध्ये आहे किंवा काही त्रुटी आहे तर आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. सेंट्रल ID सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहेत. शेतकऱ्याचं नाव आहे, आधार नंबर आहे. ही संपूर्ण माहिती आपण आपल्या मोबाईलवरती पाहू शकता. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आपल्या मोबाईलवरती फार्मर आय डीचं स्टेटस हे चेक करू शकता. पेंडिंग आहे का, अप्रूव्हल आहे अशी सविस्तर माहिती आपल्याला त्या ठिकाणी चेक करता येते. तर स्वतः शेतकरी आपल्या मोबाईलवरती ही माहिती त्या ठिकाणी पाहू शकता. आधार क्रमांकाने ही माहिती आपल्याला पाहता येते. अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा. धन्यवाद.